कोपरखेरणे सेक्टर 2A येथील पाटीदार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कल्चरल कमिटीच्या वतीने रेट्रो एव्हेन्यू प्लॉट क्रमांक 56 सेक्टर 2A येथे गुढीपाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। गुढीपाडव्याच्या निमित्ताने मान्यवरांच्या स्वागतासाठी छान सुंदर गुढीपाडवा रांगोळी काढण्यात आली होती। महिला आणि लहान बच्चे कंपनींसाठी विविध सांस्कृतिक करमणुकीचे कार्यक्रम सादर करण्यात आले। आज गुढीपाडव्यानिमित्त रेट्रो इन्यू पाटीदार या हाऊसिंग सोसायटीमध्ये एक गुढीपाडव्याचा छानसा कार्यक्रम, त्यांचं स्नेह संमेलन, तसेच प्रामुख्याने त्यांनी जो वृक्षारोपण सोहळा जो आयोजित केला होता, त्याच्यामुळं या रेट्रो हाऊसिंग सोसायटीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे, प्रत्येक सभासदांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी एक ह्या कोपरखेरणे विभागाला, या प्रत्येक सोसायटीला एक आदर्श घालून दिला की या नववर्ष, आपलं हिंदूंचं जर नववर्ष बोलत आहे, नववर्षदिनी आज त्या लोकांनी वृक्षारोपण करून हा नववर्ष साजरा करण्याचं ठरवलेलं आहे। त्याच्यामुळं मी त्या सर्व सभासदांचे मी हार्दिक अभिनंदन करतो। तसेच माझ्या व माझ्या परिवाराकडून या गुढीपाडव्याच्या सर्व कोपरखेरण्यातील नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ज्येष्ठ नागरिकांना तसेच लेडीज लोकांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सीताराम हांडे पाटीदार सोसायटीमध्ये पहिल्यापासून राहत असून आपल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्व बिल्डिंगमधील रहिवाशांना हार्दिक शुभेच्छा देऊन, आत्तापर्यंत असे कार्यक्रम झालेले नाहीत, परंतु हे पहिल्याच वर्षी असा हा मनोरंजनाचा कार्यक्रम पाडव्याच्या निमित्ताने आम्ही ठेवलेला आहे आणि त्यामध्ये वृक्षारोपण नगरसेवक, स्थानिक नगरसेवक यांच्या हस्ते वृक्षारोपणाचं उद्घाटन पण केलेलं आहे आणि अशीच शोभा वाढावी, प्रत्येक वर्षी असेच कार्यक्रम घेत चालावे अशी पूर्णपणे इच्छा। कार्यक्रमासाठी कोपरखेरणेचे स्थानिक नगरसेवक शिरीष पाटील, स्थानिक नगरसेविका मीनाक्षी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी कोपरखेरणे येथील समाजसेवक शरद घोरपडे, सीताराम हांडे, रहिवासी माधवी सरला शिंगोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शरद घोरपडे या पाटीदार सोसायटीमध्ये मी राहत असून आजच्या या आपल्या गुढीपाडवा निमित्त या सोसायटीमधील हा एक आगळा वेगळा असा हा कार्यक्रम या सभासदांसाठी आपण या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि या कार्यक्रमाला आपले सर्व सोसायटीमधील सर्व सभासद, महिला वर्गाने त्यांचा जास्तीत जास्त या ठिकाणी सहभाग देऊन या आपण कार्यक्रमाची शोभा त्यांनी वाढवलेली आहे। गुढीपाडवाचा सण हा मराठी हिंदूंसाठी हा सण नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता आणि या गुढीपाडव्याच्या समारंभाच्या निमित्तानं आपल्या या सोसायटीमधील या आवारामध्ये आपण या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक श्री शिरीष पाटील, त्याचप्रमाणे सौभाग्यवती मीनाक्षीताई पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी वृक्षारोपणाचा हे कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे। त्याबरोबर आपल्या या सोसायटीमधील सर्व सभासदांनी आणि विशेषतः जास्त करून महिला वर्गाने या ठिकाणी आपल्याला सहकार्य देऊन खरोखर या कार्यक्रमाला शोभा वाढवली, त्याबद्दल या सोसायटीमधील सर्व सभासदांचे आणि महिला वर्गांचे मी मनापासून धन्यवाद देतो आणि असंच या कार्यक्रमाला इथून पुढच्याही सर्व कार्यक्रमाला आपण सोसायटीमधील एकजूट दाखवून या कार्यक्रमाची प्रत्येक कार्यक्रम आपला हा चांगल्या प्रकारे, योग्य प्रकारे हा संपन्न करण्याचं त्यांना मी आवाहन करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी माधवी
पाटीदार रहिवासी आहे पाटीदारमध्ये. आजपर्यंत आमच्या या सोसायटीमध्ये असा कार्यक्रम झालेला नाही, पण यावर्षी खूप सुंदर रहिवाशांनी मिळून खूप छान हा कार्यक्रम केलेला आहे आणि आमचे नगरसेवकसुद्धा इथे आम्हाला व्हिजिट देऊन गेलेले आहे. आम्ही खूप गुढीपाडव्याच्या निमित्ताने खूप सुंदर एन्जॉय केलेला आहे. थँक्यू. मी सरला मंगेश शिंगोटे, मी रेट्रो एव्हेन्यूजमध्ये राहते. यावर्षी प्रथमच आम्ही गुढीपाडव्यानिमित्त सुंदरसा असा कार्यक्रम ठेवला होता, पण त्या निमित्ताने आमच्या इथले नगरसेवक आणि भरपूर इथे असं आम्ही जमलो होतो सोसायटीतले आणि अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आम्ही सकाळपासून साजरा केलेला आहे. आता ह्या निमित्ताने मी एवढंच सांगेल, नवे वर्ष नवी स्वप्न, यशाची गुढी सदैव उंच, आणि आमच्या सोसायटीमध्ये हा कार्यक्रम दरवर्षी ह्याप्रमाणे चालत राहील. कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील, आवाज महाराष्ट्राचा, नवी मुंबई. नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.